Welcome in Sai Academy Pune. I am Mr. Avhad sir. Let's start his first flight. The young seagull was alone on his ledge. तो तरुण सीगल पक्षी समुद्राच्या एका कडेवर बसलेला होता. His two brother and his sister had already flown away the day before. त्याचे दोन भाऊ आणि त्याची बहीण ऑलरेडी म्हणजे यापूर्वीच फ्लोन अवे उड्डाण केलेले होते. कधी? द डे बिफोर म्हणजे परवाच त्याच्या दोन भावाने आणि बहिणीने उड्डाण करून ते निघून गेलेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम आणि त्याला उड्डाण करण्याची भीती वाटत होती. सम हाऊ व्हेन ही हॅड टेकन अ लिटल रन फॉरवर्ड टू द ब्रिंक ऑफ द लेज म्हणजेच तो थोडासा तो पळण्याचा किंवा उड्डाण करण्याचा प्रयत्न केला. लेज म्हणजे कड. अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स टू बिकम अफ्रेड. फ्लॅप म्हणजे पंख फडफड करणे आणि त्याला भीती वाटायची की माझ्या पंखामध्ये बळ नाही, मी उडू शकत नाही, ही भीती होती. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी म्हणजे समुद्राचा अफाट असा समुद्र पसरलेला होता. स्ट्रेच डाऊन बिनीथ आणि ह्या विशाल अशा आकाशाच्या खाली समुद्र पसरलेला. अँड इट वॉज सच अ लाँग वे डाऊन आणि त्याच्या कित्येक अंतर खाली, माइल्स डाऊन, कित्येक मैल अंतराच्या दूर हा समुद्र होता. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वूड नेव्हर सपोर्ट हिम आणि त्याला खात्री होती की माझ्या पंखामध्ये हे किंवा माझे पंख मला साथ देऊ शकत नाहीत. सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लेज आणि त्याने मान खाली घालून तो आपल्या त्या कडेच्या बिळामध्ये परत मागे पळत निघाला. वेअर ही स्लेप ॲट नाईट. कधी? जेव्हा रात्री तो त्या ठिकाणी विश्रांती घ्यायचा, झोपी जायचा, त्या ठिकाणी तो पुन्हा गेला. इवन व्हेन इच ऑफ हिज ब्रदर अँड हिज सिस्टर की त्याची बहीण आणि भाऊ हुज विंग्स वेअर फार शॉर्टर दॅन हिज ओन की ज्यांचे पंख याच्याही पेक्षा लहान होते. रँक टू द ब्लिंक आणि क्षणात ते उड्डाण करून कड्याचा कड घेऊन निघून जायचे. फ्लॅप दिअर विंग्स पंख फडफड करत अँड फ्ल्यू अवे दूर निघून जायचे. ही फेल टू मस्टर ऑफ करेज. मस्टर ऑफ करेज धाडस दाखवणे, उड्डाण करण्याचे ते धाडस दाखवायचे. टू टेक दॅट प्लंज विच ॲपियर टू हिम सो डेस्परेट आणि जोराने उड्डाण करून ते निघून जायचे. हिज फादर अँड हिज मदर हॅड कम अराउंड calling to him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on his legs unless he flew away. त्याचे आई आणि वडील सीगल जे त्याच्यापाशी यायचे, श्रीली म्हणजे अतिशय कर्कशपणे, अपब्रेडिंग त्याची खरडपट्टी ते काढायचे. का? थ्रेटनिंग हिम त्याला धमकवायचे आणि काय सांगितलं? स्टार ऑन हिज लेज आणि त्याला उपाशी ठेवू जर त्याने उड्डाण केलं नाही तर. म्हणजे असं धमकावणीसुद्धा त्या सीगल पक्षाच्या आईने आणि वडिलांनी त्याला दिलेली होती. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह आणि जर असं त्याने जर केलं तर आयुष्यभर तो सीगल पक्षी उड्डाण करू शकणार नाही याची भीती त्याच्या आईवडिलांना होती. त्यामुळे ते त्याला धमकावत होते. नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये पाहता. दॅट वॉज 24 hours ॲगो. या गोष्टीला 24 तास उलटून गेलेले होते. सिन्स दे नोबडी हॅड कम नियर हिम त्याच्याजवळ कोणीही आलेलं नव्हतं. द डे बिफोर म्हणजे परवा. ऑल डे लाँग म्हणजे खूप वेळ निघून गेला. ही हॅड वॉच हिज पॅरेंट फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर अँड सिस्टर. तो सीगल पक्षी पाहत होता त्याची बहीण, भाऊ, त्याची पूर्ण फॅमिली उड्डाण करत आहे. हे त्याने जवळ वॉचिंग ऑब्झर्वेशन केलं. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट आणि उड्डाण करणे ही एक कला आहे, ही एक कला होती. टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्ज अँड हाऊ टू डायव्ह फॉर फिश. ते त्याला शिकवत होते. स्कीम या शब्दाचा अर्थ आहे मूव लाईटली जस्ट अबव अ सरफेस, पृष्ठभागाला स्पर्श करून वरचेवर जाणे म्हणजे पाण्याच्या वरून कसं पोहायचं हे त्याला ते शिकवत होते, त्याच्या बहीण भावाला सुद्धा. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग अँड डेव्हर इट. त्याने पाहिलं की त्याचा भाऊ त्याने काय केलं आहे की हेरिंग नावाचा एक मासा आहे
आणि डेव्हर म्हणजे आधाशीपणे खाणे. आणि त्याने तो मासा खाताना याने पाहिला. इट स्टँडिंग ऑन अ रॉक, आणि हा एका खडकावरती उभा होता. व्हाईल हिज पॅरेंट्स सर्कल अराउंड रायझिंग अ प्राऊड कॅकल, आणि तो मासा खाताना त्याच्या भावाला त्याच्या आईवडिलांनी एक कलकल असा आवाज करून त्याला गोल करून साथ दिली, कारण त्याने ती पहिला त्याच्या भावाने खाल्लेला तो मासा होता आणि याने तो पाहिला. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक अबाउट ऑन द बिग प्लॅटू मिड वे डाऊन द ऑपोजिट क्लिप टोनिंग हिम फॉर हिज कोवर्डीज, आणि त्याची पूर्ण ती फॅमिली पाहत होती. प्लॅटू म्हणजे पठार, आणि त्या पठारावरून ते पाहत होते की क्लिप म्हणजे उंच असा कडा, आणि कोरडीज म्हणजे भेकडपणा. तो कशा पद्धतीने भित्रा आहे हे त्या पठारावर तो कसा उभा आहे ही त्याची फॅमिली पूर्ण त्याला पाहत होती. असा हा सिगल पक्षी त्याचा पहिला उड्डाण करण्यासाठी त्याची फॅमिली प्रयत्न करत आहे. नेक्स्ट पॅराग्राफमध्ये पहा. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय, सूर्य उगून वर आलेला होता. ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ, आणि दक्षिण दिशेकडे त्याने प्रखरतेने, ब्लेझिंग म्हणजे प्रखरतेने त्याचा प्रकाश टाकलेला होता. ही फेल्ड द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल, आणि त्याला अतिशय भूक लागलेली होती कारण त्याने कालच्या रात्रीपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. पुढच्या पॅराग्राफमध्ये पहा. ही स्टेप स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज, आणि त्याने हळूच त्या कड्यापासून थोडासा पुढं येण्याचा प्रयत्न केला. अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग्स, आणि एका पायावर उभा राहून दुसरा पाय आणि त्याने तो आपल्या शरीराच्या किंवा पंखामध्ये लपवला. ही क्लोज वन आय, एक डोळा बंद केला. देन द अदर, आणि इतरसुद्धा. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप, आणि सोंग घेतलं. प्रिटेंडेड सोंग करणे, झोपेचं सोंग घेतलं. स्टील दे लुक नो नोटिस ऑफ हिम, म्हणजे इतरांनी कोणीही त्याला पाहिलेलं नाही असं तो भासवत होता. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर लेईंग ऑन द प्लॅटू डोझिंग विथ देअर हेड्स संक इन टू देअर नेक्स, आणि त्याने पाहिलं की त्याचे दोन भाऊ आणि त्याची बहीण त्या प्लॅटू म्हणजे पठारावरून त्या पठारावरती शांतपणे झोपलेले होते, आणि त्यांनी आपली मान बुडवलेली होती, म्हणजे मान खाली घालून ते झोपलेले होते. हिज फादर वॉज स्प्रिनिंग द फिदर ऑन हिज व्हाईट बॅग, स्प्रिनिंग करणे म्हणजे चोचीने स्वच्छ करणे. त्याचे वडील आपले पंख चोचीने स्वच्छ करत होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम, फक्त त्याची आई सिगल पक्षी त्याच्याकडे लक्ष देत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लॅटू, ती अतिशय एका गोलाकार उंच वट्यावरती त्या पठारावरती बसलेली होती. हम शब्दाचा अर्थ आहे गोलाकार उंचवटा. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड, आणि तिने आपली छाती थोडीशी पुढे काढलेली होती. नाऊ अँड अगेन, पुन्हा. शी टोर ॲट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट, आणि तिने टोर म्हणजे फाडणे, टोरिंग. तिने तिच्याकडे जो मासा होता तो तिने आपल्या पायाने तो खाण्यासाठी तोडला, फाडला. अँड देन स्क्रॅप इज साईड ऑफ हर बेग ऑन द रॉक, स्क्रॅप करणे म्हणजे घासणे, आणि तिने तो चोचीने खडकावरती घासून घेतला, म्हणजे माशाला जे खवले असतात त्यासाठी. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम, आणि तो भुकेने वेडापिसा झाला ते पाहून. हाऊ ही लव टू टिअर फूड दॅट वे, कशा पद्धतीने ते खातायत हे पाहून तो वेडापिसा झाला. स्क्रॅपिंग हिज बीक नाऊ अँड अगेन टू व्हेट इट, आपली बीक म्हणजे चोच, आपली चोच तो त्या खडकावरती त्याला व्हेट म्हणजे धार लावण्याचा प्रयत्न करू लागला. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग इन सम फूड, आणि त्याने तो सूर लावला. त्याचा गा 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 म्हणजे त्यांचा तो गाण्याचा आवाज आहे, आणि त्याने तो आईकडे जशी खाण्यासाठी काही मागत आहे, बेगिंग भीक मागितल्यासारखं तो गा 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 त्याने सूर लावला. गो गो हा शी स्क्रीम बॅक डेरिसिवली, आणि उपहासाने, डेरिसिवली म्हणजे उपहासाने तो ओरडत होता, किंचाळत होता. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिटिव्हली अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर अ जॉयफुल स्क्रीम. प्लेंटिटिव्हली म्हणजे केविलवाणी हाक तो मारत होता. अटर अ जॉयफुल स्क्रीम, आणि आनंदाने त्याला वाटलं त्याची आई त्याला तो घेऊन येईल.
His mother had picked up a piece of the fish and was flying across to him with it. त्याच्या आईने तिथून उड्डाण केलं, तो मासा घेतला आणि याला आनंदाने याला असं वाटलं की तो मला घेऊन आलेली आहे. He leaned out eagerly. तो उत्साहाने पुढे जाण्यासाठी निघाला. Tapping the rock with his feet. आणि तो त्या खडकावरती पाय त्याने जोरात आपटायला सुरुवात केली. Trying to get nearer to her as she flew across. आणि त्याची ती सीगल आई त्याच्या जवळून उड्डाण करून निघून गेली. But when she was just opposite to him. आणि त्याच्या विरुद्ध दिशेने गेली. She halted. halt म्हणजे थांबणे, स्टॉप घेणे. हर विंग्स मोशनलेस. त्याचे पंख स्तब्ध झाले, शांत झाले, कारण त्याची आई निघून गेली. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. आणि त्याला वाटलं तो माशाचा तुकडा आपल्या चोचीत येईल. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज. थोडा वेळ त्याने वाट पाहिली. वंडरिंग व्हाय शी डीड नॉट कम नियरर. त्याला असं सरप्राईज मिळालं की अरे माझी आई माझ्याकडे का नाही आली. अँड देन मॅडन बाय हंगर. आणि भुकेने तो मॅड वेडापिसा झाला. ही डायू ॲट द फिश. आणि त्याला असं वाटलं की तो माशाकडे जाऊन उड्डाण करून तो घेऊन यावा. विथ अ लाऊड स्क्रीम ही फॉल आउटवर्ड अँड डाऊनवर्ड इन टू स्पेस. जोरात त्याने किंचाळी मारण्याचा प्रयत्न केला, उड्डाण करण्याचा प्रयत्न करून तो जोरात किंचाळला. देन अ मॉन्स्ट्रस टेरर साईज हिम अँड हीज हर्ट स्टूड स्टील. अतिशय धक्कादायक त्याला ते दृश्य वाटलं. ही कुड हिअर नथिंग. तो आता काहीच ऐकू शकत नव्हता, कारण तो भुकेने मॅड झालेला होता. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. 1 मिनिट वेळ वाया गेला. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग स्प्रेड आउटवर्ड. आणि दुसऱ्या मिनिटाला त्याने आपले पंख हवेमध्ये झेपावले, उड्डाण करण्याचा प्रयत्न केला. द विंड रश अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फिदर्स. आणि वाऱ्यामुळे, हवेमुळे त्याचे पंख फडफडायला सुरुवात झाली. देन अंडर हिज स्टमक. आणि पोटातून त्याने आपल्या पंख बाहेर काढले. अँड अगेन हिज विंग्स. आणि पंख हलवायला सुरुवात केली. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. त्याला असं वाटलं या वाऱ्यामध्ये माझे पंख कापत आहेत की काय. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाऊ. आता तो जास्त वेळ थांबू शकत नव्हता. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड. त्याने जागेवर सोअर करणे म्हणजे भरारी, जागेवर त्याने भरारी मारण्याचा प्रयत्न केला. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आता त्याला भीती वाटत नव्हती. ही जस्ट फेल्ट अ बीट डिझी. डिझी म्हणजे चक्कर आल्यासारखं होणे, त्याला चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं. देन ही फ्लॅप हिज विंग्स वन्स अँड ही सोड अपवर. हवेत त्याने आपले पंख फडफडवले आणि उड्डाण केली. गा 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 ग. आणि त्याने सूर लावला आणि जोरात किंचाळी मारली. हिज मदर सूप पास ही. त्याच्या आईने हवेतून झेप घेतली, त्याच्याकडे आली. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. त्याच्या पंखाचा खूप मोठा आवाज आलेला होता. ही आन्सर हर विथ अनदर स्क्रीम. आणि त्याने साथ दिली त्याच्या आईने. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. त्याचे वडीलसुद्धा त्याला साथ देण्यासाठी बाजूने आले. ही सॉ हिज 2 ब्रदर अँड हिज सिस्टर फ्लाईंग अराउंड हिम. त्याने पाहिलं की त्याचे 2 भाऊ सिगल आणि त्याची बहीणसुद्धा त्याच्या बाजूने करत होते. कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायव्हिंग. कर्वेटिंग म्हणजे डौलदार त्याने ती झेप घेतलेली होती, पहिलं उड्डाण केलं होतं. बँकिंग त्याने वळताना म्हणजे बाजूने इकडं तिकडं वळताना, भरारी मारताना, उड्डाण करताना त्यांना पाहून अतिशय आनंद झाला. नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये पहा. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. आणि ते पूर्ण विसरून गेलेले होते की सिगल पक्षाला उड्डाण करताच येऊ शकत नाही. आणि त्यालासुद्धा माहीत होतं की मला उड्डाण करता येत नव्हतं. पण ज्यावेळेस ते पहिलं उड्डाण झालं, अँड कमांडेड हिमसेल्फ टू डायू अँड सोअर अँड कर्व स्ट्रायकिंग श्रीली. आणि त्याला विश्वास वाटला की अरे मी उड्डाण करू शकतो, मी भरारी मारू शकतो. आणि तो श्रीली कर्कश आवाजात किंचाळायला त्याने सुरुवात केली. नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये ही वॉज नियर द सी नाऊ. आता तो समुद्राच्या अगदी जवळ आलेला होता. फ्लाईंग स्ट्रेट ओव्हर इट. त्याचं उड्डाण त्याने सरळ मार्गाने केलेलं होतं. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशियन. आणि एवढ्या महान अशा महासागरावरती
त्याने ते उड्डाण केलं. ही सॉ वॉश ग्रीन सी बिनीथ हिम. तो हिरवागार पसरलेला समुद्र त्याच्या बाजूला होता. विथ लिटल रिज मूव्हिंग ओव्हर इट. रिज म्हणजे पर्वताची रांग. त्या पर्वताच्या रांगेच्या बरोबर तो आता उड्डाण करू शकत होता. अँड ही टर्न हिज बीक साईडवे अँड कॉ अम्युजली. आणि त्याने आपली मान बाजूला वळून पाहिलं आणि ॲम्युजली म्हणजे मौजेने, आनंदाने त्याने ते उड्डाण केलेलं होतं. खालचा पॅराग्राफ नेक्स्ट पहा. हिज पॅरेंट अँड हिज ब्रदर अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन धिस ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. त्याची बहीण, सिगल पक्षी, त्याचे भाऊ सर्वजणांनी तिथं उड्डाण करून ते त्याच्यासोबत होते. दे वेर बेकनिंग टू हिम. आणि त्याला खुणावत होते. कॉलिंग श्रेली, कर्कश आवाजात त्याला ते आवाज देत होते. त्याचं म्हणजे त्याला प्रोत्साहन देत होते. ही ड्रॉप हिज लेग टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्याने पहिला पाय आपला त्या समुद्राच्या पाण्यावर ठेवला. त्याला बुडण्याची भीती वाटत होती. हिज लेग सँक इन टू इट. सँक त्याचे पाय त्याच्यात बुडाले पाण्यामध्ये. ही स्क्रीम विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स. फ्राईट, त्याला असं वाटलं की आपण भीती होती, त्या भीतीमुळे त्याने उड्डाण केलं. त्या पाण्यावरती तो तरंगला, बुडलेला नाही. आणि फ्लॅपिंग, पंखाची फडफड केली आणि त्याला त्या पाण्यावरती सुद्धा उड्डाण करता यायला लागली. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर अँड ही कुड नॉट राईज. तो थकलेला होता, उड्डाण करून भुकेलेला होता, त्याच्या अंगामध्ये ताकद राहिलेली होती, अशक्त झाला होता. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्झरसाईज. एक्झॉस्टेड, थकलेला होता, कारण हा त्याला खूप मोठा व्यायाम पहिला उड्डाण केल्यामुळे झालेला होता. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी. त्याचे पाय पाण्यामध्ये बुडाले, पण तरी तो पाण्यात बुडत नव्हता. त्याला विश्वास वाटला. अँड देन हिज बेली टच इट. बेली, त्याचं पोट त्या पाण्याला चिकटले. अँड ही सँक नो फर्दर. आणि त्याला असं वाटलं की आपण आता दूरवरती जाऊ शकतो. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. तो पाण्यावर तरंगत होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग. त्याच्या सर्व फॅमिलीला, कुटुंबाला अतिशय आनंद झाला. प्रेझिंग हिम अँड दिअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. आणि त्याची स्तुती ते करत होते. त्याच वेळेला त्याच्या चोचीमध्ये डॉग फिश नावाचा तो मासा आला आणि त्याने तो डॉग फिश पहिल्यांदा उड्डाण करून पकडला. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. आणि अशा पद्धतीने त्या सिगल पक्षाने आपले पहिले उड्डाण केले. लियाम ओ फ्लहर्टी रिटन धिस लेसन. थँक्यू.